नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी घड्याळ हे चिन्ह पोचविण्यात उमेदवारांना यश मिळत आहे. देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल वेगानं करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभाग 19 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन आहेर, माजी नगरसेवक कन्हैया साळवे, त्यांच्या पत्नी शीतल साळवे तसेच माजी नगरसेविका शोभा आवारे हे घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्व मळे विभाग, नागरी वस्त्या आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधलाय. प्रचारादरम्यान विशेषतः लाडक्या बहिणींच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला असून महिलांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. विद्यमान नगरसेवकांच्या कार्यकाळात अपेक्षित विकास कामे न झाल्याची नाराजी अनेक महिलांनी व्यक्त केली. रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांचा अभाव आजही कायम असल्याने यंदा परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार लाडक्या बहिणींनी केलाय. बंधू भगिनींना मी विनंती करतो, प्रभाग क्रमांक 19 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनुसूचित जाती मधून अ गटातून सौ शीतल कन्हैया साळवे, तसेच ओबीसी गटातनं सचिन भाऊ प्रल्हाद आहेर आणि सर्वसाधारण महिला गटातनं शोभाताई शशिकांत आवारे हे 3 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी करत आहे आणि यांची निशाणी आहे घड्याळ. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आज आम्ही जी निवडणूक लढवत आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. आज आमच्या पाठीशी आमदारताई आहे आणि आमदारताईचं काम पूर्ण शहराला माहीत आहे, पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. ज्या तसे जे बोलतात तसंच ते होतं आणि ते काम सुद्धा करतात. परंतु आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करणारच आहोत. आम्ही तो नाशिक महानगरपालिकेचा निधी पुरेपूर आणणारच आहोत. परंतु जिथे जिथे आम्हाला निधीची आवश्यकता भासेल, कमी पडेल, आम्ही तिथून ते निधी आणण्याचं काम आमदार आम्हाला मदत करणारे ते उपस्थित म्हणजे ते मदतीसाठी आमच्यासाठी तत्पर राहणार आहे. कारण आम्हाला आमदारताईंनी शब्द दिला आहे की तुम्हाला जेवढा निधी शासनाचा लागेल तेवढा मी तुम्हाला देईल, मी कमी पडून देणार नाही. म्हणून या प्रभागाचा निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या नाशिक रोड पूर्व विभागामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रामुख्याने आम्ही एक सांगू इच्छितो की इथली गुन्हेगारी पहिले आम्ही संपवणार आहोत. म्हणजे इथे गुन्हेगारी जरी कमी प्रमाणात असली परंतु गुन्हेगारी मुक्त प्रभाग अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. कारण या प्रभागाचा इतिहास मी 10 वर्ष नगरसेवक असताना एकही गुन्हेगारीच्या माणसाला किंवा कार्यकर्त्याला या गुन्हेगाराला खतपाणी घातलेलं नाही, कधी गुन्हेगार सांभाळलेलं नाहीये. 2 नंबर तर इथे आम्ही होऊनच दिलेलं नाही. परंतु या 5 वर्षामध्ये आणि जे वाढीव 4 वर्ष असे 9 वर्षामध्ये या ठिकाणी जे 2 नंबरचे व्यवसाय गुन्हेगारी जी वाढली गेलेली आहे तिला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. आणि तुम्हाला सांगतो त्या वार्डातले जेवढेही प्रभागातील डीपी रस्ते असेल, ओपन स्पेस असेल, त्यानंतर अभ्यासिका, तरुण मुलांसाठी व्यायामशाळा, अनेक ज्येष्ठांसाठी सुद्धा या ठिकाणी जे जे आम्हाला करता येईल आम्ही त्या गोष्टी इथे करणार आहोत. प्रामुख्याने आम्ही सर्वात जास्त लक्ष खेळाकडे देणार आहोत. स्पोर्टचे जेवढे पण विषय असतील त्या विषयासाठी तरुणांना कशी वाव देता येईल आणि व्यसनापासून कसं दूर ठेवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेत काम करत असताना आज कन्हैया साळवे हा चेहरा लोकांना परिचित आहे. परंतु कन्हैया साळवे तुम्हाला एक विनंती करतो, या कन्हैया साळवेने आजपर्यंत कुठेही एखाद्या मुलाला व्यसनाच्या आहारी लावलं किंवा एखाद्या माणसाला व्यसनाच्या आहारी लावलं असं दाखवा. मी कधी कुठे 2 नंबरचे धंदे केले हे दाखवा किंवा मी कुठे गुन्हेगारी माजवली हे दाखवा. मी अतिशय प्रामाणिक आणि सरळ माणूस आहे. मी सरळ सरळ लोकांकडे हात जोडतो, विनंती करतो. हे सर्व थांबवायचं असेल तर निश्चितपणे आपण येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून हे 3 उमेदवार शीतल कन्हैया साळवे, सचिन प्रल्हाद आहेर
आणि शोभाताई शशिकांत आवारे या तिन्ही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करा. प्रचारादरम्यान आम्ही प्रभागात फिरलो. या प्रभागात ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी संधी द्यावी. नमस्कार, मी शीतल कन्हैया साळवे. मी अ गटामधून